बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असतात आणि याच भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त बडबड केली आहे। सर्व धर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे, हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी केलंय। तर खग्रास ग्रहणाच्या काळात मनुष्याने एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याला त्या मंत्राची शक्ती जन्मोजन्मीसाठी प्राप्त होते, असा दावाही त्यांनी केलाय। नाशिक इथल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। नेमकं काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सर्व धर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे, हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे। स्वातंत्र्य प्राप्तीवेळी तिरंगा झेंडा स्वीकारला गेला होता, आपल्याला तिरंगा ध्वज आणि संविधान मानलंच पाहिजे, मात्र भगवा ध्वज हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक राहिलाय। त्यामुळे देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध रहा। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करू, तिरंगा फडकवू। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांच्याकडून। वैभव, संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे। नक्कीच संभाजी भिडे जे आहेत ते वारंवार वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात। नाशिकमध्ये मागच्या वेळेस जे कार्यक्रमासाठी ते आले होते त्यावेळेस देखील त्यांनी जे आंब्यांवरून विधान केलं होतं त्यामुळे ते चर्चेत आले होते। यावेळेस देखील त्यांनी ती पुनरुच्चार करून जे आहे ते ऐकवलं आहे की मी बोललो होतो की आंबे खाऊन मुलं होतात, आजही ते एक झाड मी लावलेलं आहे, आंब्याचं तिथे तुम्ही जाऊन खाऊ शकतात, अशा प्रकारचं वारंवार त्यांच्याकडून जे आहे पुनरुच्चार करण्यात आला होता। आणि सर्व धर्म समभाव हा जो आहे एक निखळ पुरुष आणि स्त्री प्रकारचा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। वारंवार जे आहे संभाजी भिडेंकडून अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे, तर त्यांनी जे आहे ते मीडियाला देखील त्या ठिकाणी येण्यास जे आहे नकार काल त्या ठिकाणी दिला होता। नक्कीच वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।